महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन. भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करारावर सहमती झाली. याबरोबरच अमेरिकेनं भारतावर लावलेले टॅरिफ म्हणजे आयात कर कमी केला जाणार आहे, ही घोषणा स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. भारत पाकिस्तान शस्त्रसंधीप्रमाणेच भारत अमेरिका व्यापार कराराची घोषणा देखील एकतर्फी अमेरिकेनंच केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. भारताच्या व्यापार करारांची घोषणा करण्याचा अधिकार अमेरिकेला कधी दिला, असा प्रश्नही या निमित्तानं विचारला जात आहे. भारत अमेरिका करार आणि त्याचे परिणाम, विशेषतः शेती आणि शेतकऱ्यांच्यावर होणारे परिणाम याची चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. नमस्कार, मी विजय चोरमारे. आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान. देशवासियांचं हित गहाण टाकून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्रम्प समोर शरणागती पत्करली. आजवरच्या प्रत्येक सरकारनं स्वातंत्र्यानंतरच्या देशातल्या शेतकऱ्यांचं हित जपण्याचा प्रयत्न केला होता, किंबहुना तेच प्राधान्य ठेवलं होतं. परंतु नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून शेतकऱ्यांना बर्बाद करण्यासाठी प्रयत्नशील आहे. आधी 3 काळे कृषी कायदे आणले, त्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी दीर्घकाळ प्रचंड मोठं आंदोलन केलं, त्यानंतर ते मागं घ्यावे लागले आणि आता ट्रम्पशी व्यापार करार करून आपला तोच अजेंडा पुढे रेटण्याचा प्रयत्न चाललेला आहे. निर्लज्जपणाचा कळस म्हणजे देशातल्या शेतकऱ्यांच्या मुळावर येणारा करार केल्याबद्दल भारतीय जनता पक्षासह NDAच्या खासदारांनी नरेंद्र मोदी यांचा सत्कार सुद्धा केला. देशातले 80 कोटी शेतकरी देशाची अर्थव्यवस्था चालवतात, अन्नधान्याची गरज पुरवतात. करोना काळात याच शेतकऱ्यांनी देशाला वाचवलं होतं. आता अमेरिकेतनं येणाऱ्या कृषी उत्पादनांच्यावर 0 कर लावून मोदींनी शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खोपटलाय. आता अमेरिकेतून येणारा कापूस, गहू, सोयाबीन, दूध उत्पादनं स्वस्त होतील. त्यांच्याशी स्पर्धा करणं भारतीय शेतकऱ्यांना शक्य होणार नाही. परिणामी इथला शेतकरी भिकेला लागल्या वाचून राहणार नाही. या कराराच्या आधी काय झालं बघा. भारत आणि अमेरिका यांच्यातल्या व्यापार कराराच्या घोषणेच्या आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. या चर्चेची माहिती अमेरिकेचे भारतातले राजदूत सर्जिओ बोर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर दिली. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली आहे. पुढच्या घडामोडींसाठी लक्ष ठेवा, असं त्यांनी म्हटलं होतं. याचा अर्थ लवकरच मोठी घोषणा होणार होती आणि ती झाली सुद्धा. ट्रम्प यांनी भारत अमेरिका व्यापार कराराबाबत माहिती दिली. ट्रम्प यांनी लिहिलं की या व्यापार कराराच्या अंतर्गत अमेरिकेनं रेसिप्रोकल टॅरिफ 25% 18% कमी करण्याचा निर्णय घेतलाय. आज सकाळी पंतप्रधान मोदी यांच्याशी बोलणं माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट होती. ते माझे चांगले मित्र आहेत, म्हणजे माय डिअर फ्रेंड, आणि आपल्या देशाचे शक्तिशाली आणि आदरणीय नेते आहेत. आम्ही व्यापारासह अनेक विषयांच्यावर चर्चा केली. तसेच रशिया युक्रेन युद्ध थांबवण्याबद्दलही चर्चा झाली. त्यांनी रशियन तेल खरेदी थांबवून अमेरिका आणि कदाचित व्हेनेझुएलाकडून अधिक तेल खरेदी करण्यास सहमती दर्शवलेली आहे. बघा, यामुळं युक्रेनमधलं युद्ध थांबण्यास मदत होईल, जिथं दर आठवड्याला हजारो लोक मरतायत. व्यापार करार जाहीर करताना ट्रम्प यांनी पुन्हा मोदींचा उल्लेख केला आणि त्यांनी लिहिलंय की पंतप्रधान मोदी यांच्या मैत्री आणि आदरामुळे तसेच त्यांच्या विनंतीनुसार आम्ही तात्काळ व्यापार करारासाठी सहमत झालो आहोत. या कराराअंतर्गत अमेरिका टॅरिफ 25% 18% करेल. भारत ही अमेरिकेवरील टॅरिफ आणि नॉन टॅरिफ अडथळे दूर करून ते 0वर आणेल. पंतप्रधानांनी $500 अब्ज पेक्षा जास्त किमतीची अमेरिकन ऊर्जा, तंत्रज्ञान, शेती, कोळसा आणि इतर अनेक उत्पादनं खरेदी करण्याची मोठी हमी दिली आहे. भारतासोबतचे आमचे संबंध आणखी मजबूत होतील. मोदी आणि मी, आम्ही दोघेही काम करणारे नेते आहोत, असं ट्रम्प यांनी म्हटलंय. आता ट्रम्प यांच्या घोषणेनंतर पंतप्रधान मोदी यांनीही X वर पोस्ट करून त्याला दुजोरा दिलाय. इथं पुन्हा माय डिअर फ्रेंड म्हणजे माझे प्रिय मित्र राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी बोलून खूप आनंद झाला. मेड इन इंडिया उत्पादनांच्यावरील टॅरिफ आता 18% येणार आहे, याचा मला आनंद आहे आणि या घोषणेसाठी भारतातल्या 140 कोटी लोकांच्या वतीने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे आभार.
जेव्हा जगातल्या दोन मोठ्या अर्थव्यवस्था आणि सर्वात मोठी लोकशाही एकत्र काम करतात, तेव्हा त्याचा फायदा दोन्ही देशांच्या लोकांना होतो, असं मोदी यांनी म्हटलंय. जागतिक शांतता, स्थैर्य आणि समृद्धीसाठी ट्रम्प यांचं नेतृत्व महत्त्वाचं आहे. भारत त्यांच्या शांततेच्या प्रयत्नांना पूर्ण पाठिंबा देतो आहे. आमची भागीदारी आणखी उंचीवर नेण्यासाठी मी त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे, असं मोदींनी म्हटलंय. ट्रम्प आणि मोदी या दोन्ही सर्वोच्च नेत्यांच्याकडून घोषणा झाल्यानंतरही, म्हणजे या करारासंदर्भातली घोषणा झाल्यानंतर सुद्धा काही प्रश्न अनुत्तरित आहेत. विशेषतः ट्रम्प यांच्या दाव्यांची भारत सरकार किंवा पंतप्रधान मोदी यांच्याकडून अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे भारत रशियाकडून तेल खरेदी पूर्ण थांबवेल, असं ट्रम्प यांनी म्हटलंय. त्याला भारतानं संमती दिली आहे का, हा खरा प्रश्न आहे. किंवा इतक्या मोठ्या प्रमाणावर भारताकडून अमेरिकन वस्तू खरेदी केल्या जाणार आहेत का, हा सुद्धा प्रश्न आहे. भारत गेल्या काही वर्षांच्या पासून रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करतोय. देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी ते फायदेशीर ठरलंय. त्यामुळं अचानक एवढा मोठा बदल करणं सोपं आहे का, असा सुद्धा प्रश्न आहे. ऑगस्ट 2025 मध्ये ट्रम्प यांनी भारतावर 25% टेरिफ लावलं होतं. आता ते 18% आणून ते स्वतःला मित्र म्हणून दाखवत आहेत, प्रोजेक्ट करत आहेत. मात्र हे टेरिफ आधीपासूनच जास्त होतं. मैत्री, आदर, विनंती असे शब्द ट्रम्प वारंवार वापरत आहेत. यावरून ते व्यक्तिगत संबंधांचा वापर राजकीय फायद्यासाठी करत असल्याचं दिसतं. तज्ज्ञांच्या मते हे डील ट्रम्प यांच्या राजकीय रणनीतीचा भाग आहे आणि मोदी त्यांच्या जाळ्यात सापडलेले आहेत. औषधे, कापड यांच्यासारख्या वस्तूंच्यावरची टॅरिफ कमी झाल्यानं भारतीय निर्यातदारांना फायदा होईल, पण भारताला अमेरिकन वस्तू अधिक प्रमाणात खरेदी कराव्या लागतील. याचा परिणाम देशांतर्गत उद्योगावर होऊ शकतो. तसेच रशियन तेल थांबल्यास ऊर्जा खर्चही वाढू शकतो, हे लक्षात घ्यायला हवं. एकूणच या घोषणेमुळे भारत अमेरिका संबंध मजबूत दिसत असले तरी कराराच्या खऱ्या अटी आणि भारताची नेमकी भूमिका अजून स्पष्ट झालेली नाही. तपशील समोर आल्यानंतर अनेक गोष्टी स्पष्ट होणार आहेत. या कराराची घोषणा झाल्यानंतर काँग्रेसकडून त्या संदर्भात तीव्र प्रतिक्रिया आलेली आहे. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग यांनी तर हा करार करून नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या पोटात आणि पाठीत सुरा खोपसला असं जहाल वक्तव्य केलेलं आहे. आज भी हिंदुस्तान का किसान आत्मनिर्भर है अपना जीवन चलाने के लिए, लेकिन आपने उस किसान के पेट और पीठ दोनों पर छुरा मारने का काम किया. क्या फैसला लेकर फैसला लिया है मोदी जी ने कि अब अमेरिका से आने वाले कृषि उत्पादों पर 0 शुल्क लगेगा, यानी कि 1 भी रुपए का शुल्क नहीं लगेगा, 1 भी रुपए का टैक्स नहीं लगेगा. कर मुक्त होंगे सारे कृषि उत्पाद, वो चाहे कपास हो, चाहे गेहूं हो, चाहे बाकी जितने भी कृषि उत्पाद हैं जो अमेरिका से आएंगे, उस पर कोई भी शुल्क नहीं लगेगा. जी हां, कोई टैक्स नहीं लगेगा. आता भारत पाकिस्तान युद्ध थांबवल्याच्या घोषणेप्रमाणे भारत अमेरिका व्यापार कराराची घोषणा देखील एकतर्फी अमेरिकेनंच केली आहे, असा आरोप काँग्रेसने केलाय. भारताच्या व्यापार करारांची घोषणा करण्याचा अधिकार अमेरिकेला कधी दिला, असा प्रश्न काँग्रेसने विचारलाय. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटलंय की भारताच्या महत्त्वाच्या निर्णयांची माहिती आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून देशवासियांना मिळते. खासदार अभिषेक मनु सिंघवी यांनी लिहिले की व्यापार करार वॉशिंग्टनमधून जाहीर होतो. भारताने आपल्या व्यापार घोषणांचा अधिकार बाहेर कधीपासून दिलाय? काँग्रेसने आरोप केलाय की शेतकऱ्यांचं हित डावललं गेलंय. रशियाकडून तेल खरेदी थांबवण्यावर भारत राजी झाला आहे का, आणि मेक इन इंडियाचं काय होणार आहे? जयराम रमेश यांनी या स्थितीला ट्रम्प निर्भरता असं म्हटलंय. वॉशिंग्टनमध्ये मोगॅम्बो खुश हुआ अशी टीका केली आहे. या संपूर्ण कराराची माहिती संसद आणि देशासमोर मांडावी अशी मागणी काँग्रेसनं केली. भारत आणि अमेरिका यांच्यातल्या व्यापार करारामुळे सर्वाधिक अनिष्ट परिणाम होणार आहे तो शेतीवर. भारतातलं शेती क्षेत्र उद्ध्वस्त करणारा हा करार असल्याचं त्यातील तरतुदीवर नजर टाकल्यावर दिसून येतं. आपण त्या संदर्भात वर चर्चा केलेलीच आहे, पण पुन्हा एकदा त्यावर नजर टाकूया. अमेरिकन कृषी उत्पादनांच्या आयातीला या करारामुळे मोकळं रान मिळेल. अमेरिकेचं सोयाबीन, दूध उत्पादन, कुक्कुटपालन, धान्य, बदाम आणि कृषी तंत्रज्ञान यासारख्या गोष्टींमुळे भारतात मोठ्या प्रमाणात निर्यात होईल.
अमेरिकेतील कृषी उत्पादनं तेथील सबसिडीमुळे स्वस्त असतात. ती भारतीय बाजारात आल्यानंतर स्थानिक किमती कमी होतील. यामुळं दूध, कुक्कुटपालन, धान्य आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसेल. उत्पादनात घट होईल आणि ग्रामीण अर्थव्यवस्था अडचणीत येईल. भारतातील बहुतेक शेतकरी छोटे शेतकरी आहेत, तर अमेरिकेतले शेतकरी मोठे आणि यांत्रिक पद्धतीने शेती करत असल्याने अधिक स्पर्धात्मक आहेत. स्वस्त आयातीमुळे स्थानिक बाजारात उत्पादकांना टिकणं कठीण होईल. लाखो शेतकऱ्यांच्या नोकऱ्या जातील, म्हणजे ते बेरोजगारीचं संकट त्यांच्यावर कोसळेल आणि देशाच्या अन्न सुरक्षेवर सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकेल. काही शेतकरी संघटनांनी शेतीला या करारातून वगळण्याची मागणी केली. बघूया ही मागणी कुठपर्यंत पुढे जाते ती. या कराराचा अमेरिकन शेतकऱ्यांना फायदा होईल, पण भारताच्या कृषी निर्यातीला फटका बसेल. चहा, मसाले, काजू, सी फूड इत्यादी अमेरिकेत वाढलेल्या शुल्कामुळे अडचणीत येऊ शकतील. परस्पर शुल्कामुळे भारताच्या कृषी निर्यातीत घट होऊ शकेल आणि आयात वाढू शकेल. याचा अंतिमतः फटका इथल्या शेतकऱ्यांना बसेल. भारतातल्या शेतकऱ्यांना बदलत्या परिस्थितीत नवीन बाजार शोधणं, उत्पादन पद्धतीत बदल करणं आणि खर्च कमी करण्याची गरज पडेल. परंतु या गोष्टी लगोलग होत नसतात. त्यासाठी बराच कालावधी जावा लागतो. हा करार अन्न सार्वभौमत्व आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी मोठा धोका असल्याचं तज्ज्ञांचं मत बनलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येण्याआधी 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन दिलं होतं. प्रत्यक्षात तसं काही घडलं नाही. पण 2026 मध्ये मात्र अमेरिकेतल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदींनी हातभार लावला आहे. वाह मोदीजी वाह. धन्यवाद.